सगळ्या माणसांना मी घरी पाठवू शकतो, एवढं मी कॉन्फिडेंटली सांगतो. कारण या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा अन्याय खूप मोठा आहे. महाराष्ट्रामध्ये 200-250 कारखाने आहेत. सहकारी साखर कारखाने 100 आणि खाजगी कारखाने 100-125. एवढ्या 200-250 कारखान्यापैकी तुमचा एखादा कारखाना असेल तर मला हात वर करून सांगा, आहे का कारखाना? एखादा मोठा चिलिंग प्लांट, दूध संघ आहे का तुमचा? गाव लेवलचा बोलत नाही, डेअरीचं बोलत नाही. कारण काबाड कष्ट करणारी माणसं तुम्ही आम्ही आहोत. या इथल्या व्यवस्थेनं मी नेहमी सांगत आलोय. मला नेहमी माणसं म्हणतात तुम्ही अजितदादा पवारावर खूप बोलताय. त्याचं बोलण्याचं कारण असं आहे की दादा, तुम्ही जे तुमचे कार्यकर्ते पाळलेत गावोगाव, ती माणसं गावगाड्यातल्या माणसांवरती अन्याय करताय. याला तुम्ही कारखाना तर त्यांचा मागितला नव्हता, त्यांची सूतगिरणी तर मागितली नव्हती, त्यांची आमदारकी तर तुम्ही नाही मागितली. मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की गावगाड्यातल्या या सगळ्या लोकांनी तुम्ही जे एकत्रित आलेले आहात, तुमच्या या विकास सोसायटीचे तुमचे जेवढे पहिले सभासद होते तेवढे सभासद येऊ घातलेल्या महिन्याच्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करायचे, पूर्ववत करायचे. कुणी दिला तुम्हाला अधिकार अशा पद्धतीनं वागायचा? पहिल्यांदा तो कोण साळुंके नावाचा जो सेक्रेटरी आहे त्याला पहिल्यांदा निलंबित करायची मागणी तुम्ही आम्ही करायची. त्याला कोण ताकद देते ते बघू ना आपण, वरच्या पातळीवरती ते आम्ही बघू. पण तुम्हा आम्हाला तुमच्या सगळ्या लोकांना माझी सांगणे की तुम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. विकास सोसायटीत गावापुरतं किती खर्च वाटणार? 2-3 लाख रुपये. पण महाराष्ट्राची तिजोरी 7.5 लाख करोड रुपयाची आहे. या वर्षीचं महाराष्ट्राचं बजेट, आता त्याच्यावर किती आकडा मोठा आहे, किती शून्य येते त्या मला बी कळत नाही. 7.5 लाख करोडचं बजेट आहे. तुम्ही सगळेजण माणसं युट्यूब बघता, बातम्या बघता. लक्ष्मण हाके ओबीसीच्या पोरांना, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या पोरांना, दीनदलिताच्या पोरांना, आदिवासीच्या पोरांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे म्हणून आम्ही समुद्रामध्ये उड्या मारून आंदोलन केलं. या अजितदादा पवारांनी 2,000 कोटी रुपये आजारी पडलेल्या कारखान्यांना कालच्या बजेटमध्ये मंजूर करून घेतले. 2,000 कोटी रुपये. पण तुमची आमची लेकरं पीएचडीचं संशोधनाचं काम करतायत. तुमची आमची पोरं एमपीएससी यूपीएससी देत आहेत. तुमची आमची पोरं इंजिनिअरिंग डॉक्टरकी करतायत. त्या पोरांना स्कॉलरशिप मात्र अजितदादा पवारांनी दिली नाही. पण आजारी पडलेल्या कारखान्यांना 2,000 कोटी रुपये कालच्या अधिवेशनामध्ये मंजूर करून घेतलेत. गुरगे साहेब, यमगर साहेब, गावगाड्यामध्ये काय आहे? सोसायटीमध्ये जर आपल्यावर अन्याय झाला तर एवढी माणसं तुम्ही इथं जमलाय. महाराष्ट्रामध्ये आजची तिजोरी यांच्या ताब्यात तुम्ही आम्ही दिल्या. या माणसांना आमदार खासदार तुम्ही आम्ही केलंय. ही लढाई खूप मोठी आहे, ही चळवळ खूप मोठी आहे. मी कायम बोलतोय, महाराष्ट्र पातळीवर बोलतोय, पण कोण कुठला राव, कोण कुठला आमदार, कोण कुठला जहागीरदार, कोण कुठला वतनदार, आम्ही घाबरणारी माणसं नाही आहोत. अरे कधी काळी तुम्ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये तलवारी चालवणारी माणसं, सरदार का गावडा हे नाव असंच आलं काय? गावडे हे आडनाव असंच आलंय का? देशमुख, वतनदार, तुम्हीही कधी काळी या भूमीचे मालक होतात. गावच्या गावं तुमची, लोकसंख्या तुमची, पण गावगाड्यामध्ये आज तुमच्यावर वेळ आली. काय वेळ आली? त्यामुळं तुम्ही आम्ही माणसांनी एक झालं पाहिजे. गावगाड्यामध्ये, भाऊबंदकीमध्ये, पै पाहुण्यामध्ये भांडणं थोडीशी बाजूला ठेवली पाहिजेत. ज्यावेळी तुमच्या आमच्या हक्क अधिकारावरती ज्यावेळी अडचण येते त्यावेळी तुम्ही एकत्रित आलं पाहिजे. खरं तर आजचं हे धरणे आंदोलन आहे. तुम्ही मला या विकास सोसायटीचं गाऱ्हाणं माझ्यासमोर मांडलेलं आहे. आपण पत्रकार बांधवांच्या माध्यमातून याच्यावरती आवाज उठवायचा प्रयत्न करू. पण येऊ घातलेल्या कालावधीमध्ये जर आपल्याला यश नाही आलं तर याच्यापेक्षा 4 पट माणसं तुम्हाला आम्हाला गोळा करावी लागतील. गावगाड्यामधल्या सर्व शोषित वंचितांना एकत्रित घ्यावं लागेल आणि अशा मुजोरी करणाऱ्या, अशा दादागिरी करणाऱ्या माणसांना, आता येत असताना काही पोरांचे मला फोन आले साहेब, खोट्या केसेस दाखल होतात. कशा खोट्या केसेस? आता कर म्हणावं आमच्यावर खोटी केस दाखल. कशा खोट्या केसेस दाखल होतात? एखादा पोरगा बोलायला लागला, एखादा पोरगा जर आवाज उठवायला लागला तर त्या पोराला घेरायचं काम इथल्या व्यवस्थेमध्ये होतं.
या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये तुम्हाला आम्हाला आवाज उठवावा लागेल. आज मी जवळा गावामध्ये उभा आहे, चौकामध्ये उभा आहे. बोलायचं म्हटलं तर तास 2 तास थांबू शकणार नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुका आहेत, कान खोलून ऐका. तिथं तुम्हाला मला एकी दाखवायची आहे, नाही पुन्हा भावकी रावकी कारचाला, गावचं कारचाला. तुमची माणसं तयार झाली पाहिजेत, तुमची माणसं बोलायला शिकली पाहिजेत, तुमची माणसं पुढे यायला शिकली पाहिजेत. ज्या माणसांना तुम्ही आम्ही मतदान केलं त्या माणसांनी तुमच्या आमच्या हितासाठी पुढे आले पाहिजे. त्याचा जाब सुद्धा तुम्ही विचारला पाहिजे. कारण लढायला तुम्ही, मत द्यायला तुम्ही, आणि तुमच्यावरती अधिकार गाजवायला मात्र इतर माणसं बसत असतील तर तुम्हाला या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. या गावच्या वाड्या वस्त्यावरच्या सगळ्या तरुण मंडळींना माझी विनंती आहे, तुम्हाला एकीनं पुढे जावं लागेल. आपले हक्क अधिकार टिकवावे लागतील. आज सोसायटी बंधन कमी केलंय, उद्या गावात येऊ नका म्हणतील, उद्या म्हणतील गावात तुमचं काय काम आहे, तुमचं कुठं काय आहे. त्यामुळं माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. अरे इकडं बुरंगेवाडीवरनं, इकडं बोपसेवाडीवरनं, इकडं तरंगेवाडीवरनं, इकडं आगलावीवाडीवरनं मी का गावांची नावं घेतोय? अरे गावाच्या गावं तुमची आहेत. मतदानाची ताकद तुमच्या हातामध्ये आहे आणि कोणतरी तुमच्यावरती येऊन दादागिरी करायचा प्रयत्न करतोय. या असल्या गोष्टी नाही चालल्या पाहिजेत. मी चिथावणी द्यायला नाही आलो. मी महाराष्ट्रामधल्या मराठवाड्यातले 8 जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा, कोकण, मुंबईमधली उपनगरं, सगळ्या माणसांच्या मनामध्ये एक चळवळ उभी करण्याचं आम्ही काम करतोय. इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये, इथल्या प्रस्थापित माणसांच्या विरोधामध्ये गावच्या गावं एकत्रित आले पाहिजेत, वाड्याच्या वाड्या एकत्रित आल्या पाहिजेत. आज खरं तर तुमचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करेन. तुमच्यावर अन्याय झाला म्हणून तुम्ही घरी नाही बसला. तुम्ही पुण्याच्या विभागापर्यंत तुम्ही धडक घेतलेलं आहे, तिथं न्याय मागितलेला आहे. आपल्या विरोधामध्ये कसा न्याय जातोय तेच आपण बघू. अजितदादा पवारांना ठणकावून सांगू, तुमचा सहकार मंत्री सहकार बुडवायला निघालाय. तुमच्या पक्षामध्ये कधी काळी आपलं राजकीय नेतृत्व निर्माण करणारा याच गावचा माजी आमदार गावातल्या एवढ्या लोकांवरती अन्याय करतोय, हे बोलावं लागेल. हे जर तुम्ही नाही बोलला तर तुमच्या बाजूने कोणी येणार नाही. म्हणून या गावातल्या माणसांना मी एवढंच सांगेन की तुमच्या या विकास सोसायटीमधला एकही सदस्य वजा होणार नाही. एकही. हा शब्द मी तुमच्या समोर देतो. मी आमदार नाही, खासदार नाही, कलेक्टर नाही, डीडीआर नाही. पण एक चळवळीमध्ये ताकद काय असते, माणसं एकत्रित आले की त्याच्यात ताकद काय असते, हे निश्चित आपण या मुजोरी करणाऱ्या, दादागिरी करणाऱ्या माणसांना आपण निश्चित दाखवून देऊ. तेव्हा माझी तुम्हाला आज जे आपण इथं धरणे आंदोलन केलं, आज जे हे काही गोष्टी आपण मीडियासमोर मांडणार आहोत, हे फक्त चुणूक आहे. हा फक्त इशारा आहे आणि हा इशारा समजने वालों को काफी आहे. काय आता लय डायलॉग मला बोलता येते, पण जबाबदारी पण आपल्यावर तेवढीच आहे. त्यामुळे आपण पण थोडंसं शहाणपणानं पुढे गेलं पाहिजे. एवढ्या इशाऱ्यानंतर जर शहाणे झाले तर ठीक. शेवटी मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्र्याकडे जाऊ आपण. एका गावात असं घडत असेल तर महाराष्ट्रामध्ये किती खेडी आहेत, त्या खेड्यामध्ये काय चालत असेल याचा तुम्ही विचार करा. त्यामुळे खूप काही बोलता येण्यासारखं आहे.